अवंती, अवंती, अगं दार उघड अवंती. टीना, तू कधी आलीस? नाही म्हणजे मगाशी मी येऊन गेलो त्यावेळी नव्हती तू इथं? ते मी भाऊजी, ते काय ना, तुम्ही इराशी बोलायला गेलात ना तेव्हाच आली ती. अच्छा, तुम्ही आता इथेच गप्पा मारणार आहात का? अरे सावीला काय झालं ते तरी बघू. बाजू. ही तर खरंच इथे झोपली. आई, अहो तेच तर सांगत होते तुम्हाला. सकाळपासून तिला बरं नाही वाटत आहे हो. डॉक्टरांना बोलवलंय, ते येत आहेत. फ्रेंड फ्रेंड सावी, बाळा, काय झालं तुला? बरं नाही वाटत आहे? माझं डोकं दुखतंय. मी डोकं चेपून देतो. हा, म्हणजे आता तुला लवकर बरं वाटेल. पण अशी कशी आजारी पडलीस बरं तू? तू मला सोडून ऑफिसला गेलास ना, म्हणून आजारी पडले मी. असं झालं काय? बरं मग आता ना, मी माझ्या सावीला सोडून कुठंच जाणार नाही. हिच्याकडे बघून तर ही खरंच आजारी आहे असंच वाटतंय. पण मग त्या बाईच्या घरी चौकशीसाठी गेलेलं कोण गेलं असेल? डॉक्टर साहेब, नेमकं काय झालंय सावीला? व्हायरल असेल असं वाटतंय. पोट आणि डोकं दुखतंय असं सांगतायत त्या. मनात शंका नको म्हणून मी काही ब्लड टेस्ट साठी सॅम्पल घेतले. उद्या रिपोर्ट्स आले की डिटेल कळेल. तोपर्यंत हा औषधांचा डोस आहे, हा मिस करू नका. ठीक आहे डॉक्टर, मी सावीची पूर्णपणे काळजी घेईन. वहिनी, मी डॉक्टरांना सोडून येतो. या. काय ग, एवढी आजारी असताना सुद्धा धडपड करून एवढ्या कष्टाने त्या बाईचा शोध घेतला, तरी काही हाताला लागला नाही.